सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नाल्यातील आणि गावाबाहेरील घाण पाणी साचून गावागावात साथीच्या रोगाने डोकेवर काढले आहे। रुग्णांनी दवाखान्यांची बेड फुल झाले आहेत। यात सध्या लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण जास्त आहे। या आजारांपासून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा बचाव कसा करता येईल आणि काय काळजी घेता येईल या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात ढानकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मनुष्यर यांच्याकडून। आजारांबाबत माहिती आणि खबरदारी। ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे, त्याच्यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो आणि काय उपाययोजना करता येईल? सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे महत्त्वाचे काही आजार ज्या पावसाळ्याच्या वातावरणात पसरतात, जसे की डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा किंवा साधा फ्लू असे आजार आणि मुख्यतः हे जे आजार आहेत ते अस्वच्छता, अशुद्ध पाणी, अशुद्ध जेवण आणि आपण काही गोष्टी ज्या बाळगत नाही, जसे की शिंकताना आणि खोकताना रुमाल न पकडणे, रस्त्यावर थुंकणे, या अशा काही गोष्टींमुळे हे असे आजार पसरू शकतात। तापाचे आजार आहेत किंवा पोटदुखी वगैरे आहे, तर त्यांची लक्षणं वेळेस आपल्याला ओळखता येतील का आणि त्यानंतर त्यावर काही उपाययोजना करता येतील का? नक्कीच, आपल्याला लक्षणांनुसार जे काही आजार आहेत ते ओळखता येतील। जसे की टायफॉइड हा आजार आहे। टायफॉइड आजारामध्ये मुख्यतः ताप येत असतो आणि पोटदुखी, अंग दुखण्याचे प्रमाण पण असते, त्यासोबतच अशक्तपणा पण आलेला असतो। काही दिवसातच टायफॉइडमुळे आपल्या पोटावर गुलाबी रंगाचे पुरळ सुद्धा येऊ शकतात आणि सोबतच डेंग्यू या आजारामध्ये खूप जास्त ताप येत असतो, थंडी वाजून ताप येत असतो, त्यासोबतच खूप अतिशय अंगदुखी होत असते, अशक्तपणा, भूक मंदावणे, कधी असणे, हे लक्षणं उद्भवू शकतात। या सर्व आजारांवर आपण घरच्या घरी काही प्राथमिक उपचार घेऊ शकतो का किंवा काही काळजी घेऊ शकतो का? जर असे लक्षणं तुम्हाला निदर्शनात आली तर शक्यतोवर तुम्ही नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात किंवा नजीकच्या कोणत्याही इस्पितळात डॉक्टरांना दाखवून घ्यावं आणि त्यानंतरच औषधोपचार चालू करावा। तुम्ही तुमच्या स्तरावर काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकता, जसे की जेवणाच्या आधी आणि शौचास झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, शुद्ध पाणी पिणे, पाण्यामध्ये मुख्यतः पाणी उकळून पिणे, स्वच्छ आणि गरम जेवण करणे, शिंकताना आणि खोकताना रुमाल पकडणे, अशा काही सोप्या गोष्टी आपण करून हे आजार टाळू शकतो। मॅडम, लहान मुलांमध्ये प्रोडक्ट्स वगैरे आहेत ते खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं त्या सर्व पदार्थांचा लहान मुलाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का आणि याऐवजी चांगले हेल्दी फूड्समध्ये आपण लहान मुलांना काय खायला देऊ शकतो? आजच्या युगामध्ये लहान मुलं ती सुद्धा जंक फूड, फास्ट फूड, पॅकेटचे पदार्थ, चिप्स, कुरकुरे ह्याचं सेवन करतात। ह्या जंक फूड आणि फास्ट फूडमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, साखर खूप जास्त प्रमाणात असते, तेल खूप जास्त प्रमाणात असते आणि पोषक तत्व खूप कमी प्रमाणात असतात। त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला लाभ तर मिळणार नाही, पण हानी नक्कीच होऊ शकते, जसे की हृदयरोग किंवा डायबिटीज, असे बरेचसे आजार, लठ्ठपणा, असे बरेचसे आजार ह्या जंक फूड आणि फास्ट फूडमुळे होऊ शकतात आणि ते कालांतराने होते। त्याऐवजी आपण जर घरचं स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने शिजवलेलं अन्न खाल्लं, धुवून फळं आणि पालेभाज्याचं सेवन केलं, ते अतिशय उपयुक्त राहील आणि त्यात खूप जास्त पोषण तत्व राहतील, जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असतील। सध्या डेंग्यू, मलेरिया सारखे साथी पसरण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सूचना? डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण पावसाळ्याच्या काळात खूप जास्त आढळतात। सोपे उपाय आहेत, जसे की डेंग्यूचा जो डास असतो तो साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये साचत असतो, वाढत असतो, तर त्यामुळे आपल्याला दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस जर पाळला आणि जिथे जिथे पाणी साचलेले आहे ते सर्व भांडे कोरडे केले तर मच्छरांची पैदास त्या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळेच बरेच वेळा पेशंट मॅडम स्वतःहून मेडिसिन घेतात, तर ते स्वतःहून मेडिसिन घेणं योग्य आहे का?
बिलकुलच नाही. ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. कोणत्याही रुग्णाला जर काही त्रास होत असेल किंवा काही लक्षणे उद्भवत असतील तर त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधूनच औषधोपचार करावा. कधी कधी आपल्या घरी जुने औषधं पडलेले असतात आणि रुग्ण ते घेतात आणि कधी कधी ते आणि रुग्णांना एक औषधांच्या डोसचा अंदाजा नसतो. त्यामुळे कधी कधी आपल्या शरीरामध्ये अयोग्य डोस जातो. अयोग्य औषधाच्या डोसमुळे एकतर सुरुवातीला असं होऊ शकते की शरीराला आपल्या हानी पोहोचू शकते जास्त डोस गेला तर, आणि कमी डोस गेला तर त्या आजारावर ते औषध कामालाच येणार नाही. दुसरे कारण स्वतःच्या मनाने औषधोपचार न घेण्याचे दुसरे कारण असे की कधी कधी काही एकपेक्षा अधिक औषधांची एकमेकांसोबत रिॲक्शन होऊन त्या औषधांचा पूर्णपणे असर शरीरावर होत नाही. त्यामुळे ते औषध पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि त्यामुळेच त्याचा शरीरावर योग्य परिणाम होत नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाने औषधोपचार न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा आणि तुम्हाला कोणते औषधोपचार चालू असतील तर किमान डॉक्टरांना ते औषधं दाखवावे आणि त्यानंतरच ते चालू ठेवावे. NTV इंडिया न्यूजसाठी विक्रम मुदिराज, ढानकी.